बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। वंदे मातरम गीताचं वाचन करा, शालेय शिक्षण विभागाने आता शिक्षण आयुक्तांना आदेश दिले। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याचं निमित्त आहे। 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश देखील आता देण्यात आलेले आहेत। तर शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना आदेश दिलेले आहेत। तर महत्त्वाची आणि मोठी ब्रेकिंग न्यूज आपण पाहतोय। वंदे मातरम गीताचं वाचन करा, शालेय शिक्षण विभागाने आता शिक्षण आयुक्तांना आदेश दिलेले आहेत। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याने हे आदेश देण्यात आले। 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर सर्व शाळांमध्ये आता वंदे मातरम गायनाचा कार्यक्रम घेण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। शिक्षण आयुक्तांना हे आदेश राज्य शालेय शिक्षण विभागाने दिलेले आहेत। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। वंदे मातरम गीताचं वाचन करा, शालेय शिक्षण विभागाने आता शिक्षण आयुक्तांना या संदर्भातले आदेश दिलेले आहेत। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याने हे आदेश देण्यात आलेले आहेत। प्रत्येक शाळेमध्ये आता वंदे मातरम हे गीत गायलं जाणार आहे। आमचे प्रतिनिधी चेतन ननावरे जोडले जात आहेत या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। चेतन, निश्चितपणे शुभम, आता वंदे मातरम या गीताच्या निर्मितीला जवळपास आता 150 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि या 150 वर्ष पूर्ण निमित्त प्राथमिक शिक्षण संचालय जे आहे राज्याचं त्यांनी एक आदेश काढलेले आहेत। आता राज्यातील सर्व शाळांमध्ये 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबर दरम्यान राज्यातील सर्व शाळांमध्ये संपूर्ण वंदे मातरम जे आहे त्याचं गायन करायला सांगितलेलं आहे। इतकंच नाही तर वंदे मातरमची जी निर्मिती झाली त्या संदर्भात माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचंही आयोजन करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यामुळे राज्यातील विभागीय उपसंचालक असतील, शिक्षणाधिकारी असतील, शिक्षण निरीक्षक असतील आणि सर्व शिक्षणाधिकारी असतील यांना हे आदेश लागू करण्यात आलेले आहेत। परिणामी या आधीही वंदे मातरम गायनावरतून राज्यातील समाजवादी पार्टीने विशेष करून याला तीव्र विरोध दर्शवलेला होता। परिणामी या शिक्षण विभागाच्या आदेशानंतर पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये भाजप विरोधात समाजवादी पार्टी असा वाद रंगण्याची शक्यता आहे। राजकीय विरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। शुभम, ठीक आहे चेतन, अत्यंत महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले तू पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। तर वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण झाल्याने हा उपक्रम आता राबवला जाणार आहे। वंदे मातरम गीताचं वाचन करा असे आदेश देखील आता राज्य शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। तर वंदे मातरम गीताचं वाचन करा असे आदेश देण्यात आलेले आहेत। महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण पाहतोय। शालेय शिक्षण विभागाने शिक्षण आयुक्तांना हे आदेश दिले। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याचं हे निमित्त आहे। तर यावरून आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश देण्यात आलेले आहेत। तर शालेय शिक्षण विभागाने आता शिक्षण आयुक्तांना या संदर्भातले आदेश दिले। वंदे मातरमच्या निर्मितीला 150 वर्ष पूर्ण होत असल्याचं हे निमित्त आहे। तर 31 ऑक्टोबर ते 7 नोव्हेंबरच्या कालावधीमध्ये वंदे मातरम गायनाचे आदेश देण्यात आलेले आहेत। समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी आपल्याशी जोडले जात आहेत, त्यांची प्रतिक्रिया या संपूर्ण बातमीच्या संदर्भातली घेऊयात। स्वागत आहे तुमचं लोकशाही मराठीमध्ये। वंदे मातरम गीताचं वाचन करा असे आदेश आता राज्य शालेय शिक्षण विभागाच्या वतीने शिक्षण आयुक्तांना देण्यात आलेले आहेत। 150 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यानिमित्ताने हा उपक्रम राबवला जातोय। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया आणि तुमची भूमिका आवश्यक है। देखिए, मैं वंदे मातरम का विरोध बिल्कुल नहीं करता हूँ। जिसको पढ़ना हो जरूर पढ़े। जो लोग भी रिलीजियस हैं, जो लोग इस्लाम के मानने वाले हैं, जो प्रैक्टिसिंग मुस्लिम हैं, और वो वंदे मातरम इसलिए नहीं पढ़ सकते हैं कि उन्हें सिर्फ एक अल्लाह के सामने सर झुकाना है। किसी धरती, किसी सूरज और किसी दुनिया में किसी के सामने भी सर नहीं झुका सकते। माँ मदर जो होती है ना, उससे ज्यादा किसी की रिस्पेक्ट नहीं होती है दुनिया में। माँ, इस्लाम में कहते हैं कि माँ के पैरों के नीचे जन्नत है, स्वर्ग है। माँ की सेवा करोगे तो स्वर्ग मिलेगा। लेकिन माँ के सामने सर झुकाकर उसका सजदा नहीं कर सकते, उसका नमन नहीं कर सकते। इसलिए जो लोग प्रैक्टिसिंग मुस्लिम हैं, जो इस्लाम को मानते हैं, मैं समझता हूँ वो लोग वंदे मातरम इसलिए नहीं पढ़ सकते कि उनका धर्म इसको अलाउ नहीं करता। बहुत सारे मुस्लिम पढ़ेंगे, जिसको पढ़ना हो पढ़े। जैसे मुख्तार अब्बास नकवी साहब जैसे लोग हैं, बहुत सारे लोग हैं पढ़ते हैं, पढ़े।
ये इशू आज से नहीं, बहुत जमाने से चल रहा है। और ये लोग सिर्फ और सिर्फ मुसलमानों को चिढ़ाने के लिए और हिंदू मुस्लिम को अलगाव करने के लिए और मेजॉरिटी को खुश करने के लिए ऐसे इश्यूज लाते हैं कि देखो मुस्लिम जो है इस तरह की चीजें नहीं करता। मैं आपसे कहूं कि आप आइए मस्जिद में नमाज पढ़िए, आप आइए अल्लाह अकबर का नारा लगाइए, तो आप करेंगे क्या? नहीं करेंगे आप, क्योंकि आपका मजहब उसको अलाउ नहीं करता है। इसलिए हम जो है वंदे मातरम, जो लोग भी सही मुस्लिम इस्लाम को मानने वाले वो कभी नहीं पढ़ सकते। ठीक आहे अबूजी, तुमची अत्यंत महत्त्वाची भूमिका पोहोचलेली आहे। तुम्ही लोकशाही मराठीसोबत संवाद साधला त्याबद्दल धन्यवाद। तर सपाचे नेते अबू आझमी यांनी देखील आता ही महत्त्वाची भूमिका घेतलेली आहे। ते लोकशाही मराठीसोबत संवाद साधत होते, कडक शब्दामध्ये त्यांनी आपली भूमिका व्यक्त केलेली आहे। मात्र महत्त्वाची बातमी आहे, आता याच उपक्रमावरून नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।